हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मोठ्या साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज काढताना आर्महोलचा आकार कसा द्यायचा किंवा शोल्डर लहान असेल ब्लाऊजची तर त्या केसमध्ये आर्महोलचं कटिंग कसं करायचं, ब्लाऊजची उंची जास्त आहे, कटोरी क्रॉस ठेवावी की सरळ ठेवावी. तर अगदीच मी आता हे जे ब्लाऊज कटिंग करत आहे ते तुम्हाला दाखवते. पहिलं म्हणजे तुमच्या लक्षात हे आहे ते ब्लाऊज, हे आहे कटोरी ब्लाऊज. तुम्ही पाहू शकताय डीप नेक आहे, हाईटसुद्धा भरपूर आहे, 15ची हाईट आहे आणि डीप नेक 10.5चा आहे, बऱ्यापैकी 10-10.5ची स्लीव्ज आहे. आणि याची जी शोल्डर आहे ती पाहताय अगदीच लहान आहे, म्हणजे 2 इंचाची आहे. आणि आर्महोलला सुद्धा इकडे व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे. साईज मोठी असल्यामुळे कटोरीची साईजसुद्धा मोठी आहे. जवळजवळ हे 41 साईजचं ब्लाऊज आहे. या केसमध्ये कटिंग करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला मी सांगते ती. तर हे 2 ब्लाऊज आहेत, 2 प्रकारच्या कलरचे हे अस्तर मी कट केलेले आहेत. एक मरून आहे, एक बॉटल ग्रीन आहे. आणि इकडे हे दुसरा पार्ट आहे, बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे. आता फ्रंट पार्टमध्ये उंची 15 इंच आहे. तर बघा इथे आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला वेगळ्या कपड्यावरती हा मरूनवरती ग्रीन ठेवून दाखवलं आहे, कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून. इथे जो आर्महोलचा आपण जो राऊंड दिलेला आहे तो कितपत दिलेला आहे हे लक्षात यावं म्हणून. तर हे पहा, ही तर आपली क्रॉसपट्टी झाली, जी की आपल्याला इथे खालच्या साईडला लावायची आहे. त्यानंतर इतकीच आपली क्रॉसपट्टी राहते 2.5 बाय 3 ते 3.5 इथपर्यंत. आणि हा आहे कटोरीचा पार्ट. कटोरीचा पार्ट काढताना पहा इथून इकडे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे, जो की जोडताना हा प्रॉपर होतो. आणि 41 इंचाची ही साईज आहे कटोरीची, त्याच्यामुळे हा पार्टसुद्धा जास्त घ्यायचा आहे, कारण तयार ब्लाऊजचा हा पार्ट 6.5 ते 7 इंच आहे. सो टक्स टाकल्यानंतर तो आपल्याला तेवढाच येणं गरजेचं आहे. आता हा राहिला साईड पार्ट आपला, 2 इंच शोल्डर आहे आणि इथून अर्धा इंच शिवून जाणार, इथून अर्धा इंच शिवून जाणार. हे आता ह्याची जी उंची आहे, कटोरीचा साईड पार्ट आहे, त्याची उंची ब्लाऊज जर 15चा असेल तर तुम्हाला किती घ्यावी याचा अंदाज येत नसेल तर तुम्हाला याची उंची सांगते मी. आता मी याची उंची पूर्ण 14 इंच घेतलेलं आहे, कारण हेवी साईजचं हे ब्लाऊज आहे. पहा 14 इंच आहे वरून इकडे. इथून जर आपण टेप पकडला तर प्रॉपर इथपर्यंत हे 14 इंच. हे पहा 14 इंच उंची आहे. अर्धा इंच वरून शिवून जाईल, अर्धा इंच खालून शिवून जाईल, 13 इंच उंची राहिली. आणि पुन्हा इथे आपल्याला हा 2.5 इंचाचा पार्ट मिळणार आहे. सो याची उंची बरोबर होणार आहे. हा झाला साईड पार्ट. साईड पार्ट नंतर इकडे तुम्ही म्हणाल का कमी केलेला आहे, तर हे मापावरून कटोरी काढलेली आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. आता हा जो पार्ट आहे तो कटोरी इथे जोडल्यानंतर आपण कटोरी जो वाढवून काढतो तो जोडल्यानंतर इकडे आपला हा पार्ट सरकतो, म्हणजे हा गॅप वाढतो. त्यामुळे इथं जर तुमचा हा पार्ट कमी असेल तर ते परफेक्ट कटिंग होतं आणि ते बसतं सुद्धा. तर त्यानंतर प्रश्न येतो तो साईड पार्टचा. इकडे बघा शोल्डर टू शोल्डर घेतलेला आहे आणि इकडे आपण आर्महोलच्या इथे मॅच केलेला आहे. आणि बरोबर हा अर्धा इंच इथला गोलाकार कट केलेला आहे. फक्त कुठला जिथे तुम्हाला काखेमध्ये झोळ येतो, फुगा येतो, चुन्या पडतात, हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. हा झाला आर्महोलचा प्रॉब्लेम. आता तुम्हाला हे कटिंग कसं केलं, काय केलं हे जर हवं असेल तर ऑलरेडी कटोरी ब्लाऊज साईज वेगवेगळ्यामध्ये कटिंग दिलेलं आहे, ते तुम्ही लॉंग व्हिडिओ होम पेजला जाऊन सर्च करून पाहू शकता. सो हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि फॉलो करा.